अबोली या मालिकेच्या 23 ऑक्टोबरच्या भागामध्ये पल्लवी अबोलीच्या थोबाडीत येते आणि म्हणते, अबोली का वागलीस तू असं? कुठे आहे माझा सचित? माझ्या सचितला माझ्या मुलापासून तोडण्यासाठी तुला अधिकार कुणी दिला? असं म्हणत पल्लवी आता अबोलीच्या थोबाडीत मारून तिचा बदलाच घेत असते. आता मात्र इकडे आजी रमा यांना काय प्रकार चाललाय हे कळतच नसतं. विजया सांगते, या अबोलीने सचितला किडनॅप केलंय, एका ठिकाणी लपवून ठेवलंय आणि आपल्या चाळकऱ्यांना सांगत नाहीये. रमा म्हणते, माझी अबोली असं करणार नाही. हो, तिने सचितला म्हणजेच अंकुशला किडनॅप केलं, पण हे फक्त त्याच्याकडून सत्य काढून घेण्यासाठी. तुम्ही डॉक्टरांना विचारू शकता. ज्या वेळेला अंकुश हिप्नॉटिझ केला होता त्यावेळेला त्याला सगळं सत्य आठवलं होतं. डॉक्टरांना विचारा, डॉक्टर सगळं सत्य सांगतील. याच्यावरती इकडे विजया म्हणते, हे काय, डॉक्टर काहीही सांगू शकतात हो, डॉक्टरांवरती विश्वास कोण ठेवणार? पण किडनॅप केलं होतं हे मात्र खरं ना? असं म्हणत विजया आता तेवढाच शब्द धरून बसते. चाळकरी सुद्धा, अबोली का किडनॅप केलंस तू? हो, अबोलीने किडनॅप केलं असं म्हणत अबोलीच्या विरोधात होतात. रमा म्हणते, खबरदार हं विजया, आणि खबरदार कुणीही जर इथे मध्ये आलात तर. विजया म्हणते, तुम्ही वाट काय बघताय, चला चिखल घ्या, अबोलीच्या तोंडाला फासा. सगळे चाळकरी अबोलीला आता चिखल फासण्यासाठी येतात. रमा सगळ्यांना थांबवते आणि म्हणते, खबरदार. आजी म्हणते, गो तुम्ही विसरलात का? तुमच्या घरावरती जप्ती आणण्याचं काम पण विजयाच करत होती. तरीसुद्धा ह्या विजयाची कारस्थानं विसरून आज अबोलीच्या विरोधात जायला तुम्हाला लाज नाही का वाटली? असं म्हणत आजी आता सगळ्यांवरती तुटून पडते आणि खबरदार, खबरदार, जर अबोलीला तुम्ही चिखल लावलात तर गाठ माझ्याशी आहे. तुम्ही सगळ्यांनी मिळून अबोलीची मदत मागितलीत, अबोलीने तुमची मदत केली. हा शरद दुबईला गेला होता का नाही? खोटारडा, त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवून अबोलीला हे सगळं करताय. शरद म्हणतो, आजी स्वतःच्या कष्टाने दुबईला जाऊन पैसा कमवलाय मी. आजी म्हणते, आम्ही बघायला नव्हतं आलो दुबईला, तू स्वतःच्या कष्टाने कमवलास का कुठे गेलेला होतास ते? आजी म्हणते, आम्ही अबोलीच्या बाजूने ठाम उभे आहोत, माझी अबोली असं काही करणार नाही. त्यावरती रमा म्हणते, डॉक्टर तुम्ही बोला ना, तुम्ही ट्रीटमेंट केली होतीत ना, मग तुम्ही तरी सांगा. आणि रमा अबोलीला म्हणते, अबोली बोल, जे सत्य आहे ते चाळकऱ्यांच्या समोर सांग, तू गप्प का आहेस? असं म्हटल्यावरती इकडे मुद्दाम विजया अबोलीला तिचा मोबाईल दाखवते आणि म्हणते, अबोली बोल, खरं बोल. असं म्हणत ती मुद्दामच अबोलीला आता मात्र सगळ्यांच्या समोर तो मोबाईल दाखवते, जेणेकरून अबोली त्या मोबाईलमधला राघूचा व्हिडिओ लक्षात ठेवेल आणि काहीही बोलणार नाही. अबोली बिचारी शांतच बसते, कारण आता अबोलीला माहिती असतं की जर मी तोंड उघडलं तर ही विजया कारस्थानं करत मुद्दाम तो व्हिडिओ व्हायरल करेल. म्हणून अबोली बिचारी शांत असते. पण रमा मात्र, अबोली बोल ना, अगं अबोली तू गप्प का आहेस, बोल की, असं म्हणत अबोलीला विनवणी करत असते. पण अबोलीची मजबुरी काय आहे हे कुणालाही काहीच माहीत नसतं. मग मात्र रमा म्हणते, आई तुम्ही बोला ना, अबोली गप्प का आहे बरं? हिच्या मनात काय चाललंय काहीच कळत नाही. विजया म्हणते, ती बोलेलच कशी, खोटारडी आहे ती, तिच्या बोलण्याला काही अर्थच नाही आहे तर ती बोलणारच कशी? असं म्हणत विजया आता उलटच कांगावा करायला लागते. त्यावरती आता मात्र रमा म्हणते, अबोली तू बोल. पण सगळे चाळकरी सुद्धा म्हणतात की नाही, अबोली खोटारडी आहे, जर ती खरी असती तिने बोलले नसती का? असं म्हणत चाळकरी सुद्धा अबोलीच्या विरोधात होतात. अबोलीने सचितला किडनॅप करायची गरजच काय होती? नाही, ही अबोली खोटारडीच आहे आणि हिला साथ देणारा तो क्रिश. आता स्वतः विजया चिखल फासण्यासाठी अबोलीच्या समोर येते. मग रमा तिला थांबवते. काका म्हणते, खबरदार, मी अबोलीचा काका आहे, जर एक पाऊल पुढे आलात ना तर मी इथे आहे. क्रिश म्हणतो, तुम्हाला असं वाटतंय ना की आम्ही तिची मदत करतोय तर आमची पोलीस कंप्लेंट करा जा. मी आणि अबोलीने मिळून सचितला किडनॅप केलंय, जा बरं करा पोलीस कंप्लेंट, आहे हिम्मत तर. असं म्हणत क्रिश सुद्धा आता पोलीस कंप्लेंट करण्यासाठी सांगतो आणि अबोलीच्या बाजूने ठाम उभा राहतो. अबोलीने काहीही केलं नाही असं सांगतो. पण विजया सगळ्यांना चढवत असते की ह्या क्रिश सुद्धा अबोलीची साथ देतोय. क्रिश सांगतोय, मी तुम्हाला खरं सांगतोय, ते अंकुश सरच आहेत आणि त्यांना सगळं सत्य आठवलेलं आहे. सत्य आठवल्यावरती ते सगळं सांगायला तयार होते. पण त्याच वेळेला ते किडनॅप झालेले आहेत. आम्हालाही सध्या माहीत नाहीये की अंकुश सर कुठे आहेत. असं म्हणत क्रिश सगळ्यांना आपली बाजू समजावून सांगतो आणि खबरदार अबोलीला हात लावलात तर मी अबोलीच्या पाठीशी ठामपणे उभा आहे. असं म्हणत असतानाच आता इकडे मुद्दामच विजया अबोलीकडे येते आणि म्हणते, बोल की अबोली, जे काय आहे ते खरं सांग.
आता मात्र काका म्हणतात, अबोली काही बोलू दे किंवा नको बोलू दे, मी अबोलीच्या बाजूने ठाम उभा आहे. राघू म्हणते, काका तुम्ही सुद्धा, मी सुद्धा अबोलीच्या बाजूने ठाम उभी आहे. क्रिश, आजी सगळेजण अबोलीची साथ देत, अबोली जे काही करेल ते बरोबरच करेल आणि आम्ही तिची साथ सोडणार नाही, सगळेजण अबोलीच्या बाजूने ठामपणे उभे राहू असं विजयाला ठणकावून सांगतात. आता सगळ्यांची एकी बघतात चाळकरी आणि विजया यांच्या पायाखालची जमीनच हदरते. आता मात्र सगळ्यांनी अबोलीची साथ देत विजयाला चांगलाच आता कडेलोट केलेला असतो. सगळेच जण अबोलीच्या बाजूने ठाम उभे आहेत म्हटल्यावरती विजयाला आता मात्र गप्प बसणं भाग पडतं. पुन्हा एकदा शिंदे कुटुंबाने कुटुंबाची ताकद काय असते आणि एकटेपणाची ताकद काय असते हे विजया, नीता, पल्लवी यांना दाखवून दिलेलं असतं आणि एकीच्या ताकदीपुढे अखेर चाळकरी सुद्धा आपापल्या घरात परततात. तोपर्यंत इकडे आता अंकुशला ती व्यक्ती टॉर्चर करत असते. सारखं सारखं टॉर्चर करत असल्यामुळे अंकुश सुद्धा खूप चिडतो. कोण आहेस तू, ये समोर, ये समोर ये असं म्हणत आता अंकुश त्याच्यावरती ओरडत असतो. आणि आता इकडे अंकुशची अवस्था खूप बिकट असते. अबोली रडत असते आणि म्हणत असते, माझी अवस्था मी कुणाला सांगू शकत नाही. क्रिश म्हणतो, अबोली तू असं का वागलीस. राघू म्हणते, वहिनी तू बोलायचंच ना. तेवढ्यात तिथे शार्दूल येतो, अबोलीला पाणी देतो आणि म्हणतो, अबोली मावशी, सगळेजण म्हणतात की तू माझ्या बाबांना किडनॅप केलंयस. अबोली मावशी, तू माझ्या बाबांना खरंच किडनॅप केलेलं आहेस का, सांग ना, कारण माझी तब्येत बरी नसते, त्यामुळे माझ्या बाबांना जर तू किडनॅप केलं असशील तर तू सांगशील मला की माझे बाबा कुठे आहेत. अबोली रडायला लागते आणि शार्दूलला जवळ घेते आणि म्हणते, बाळा मी नक्की तुला तुझे बाबा आणून देईन असं म्हणत ती मनाशीच निश्चय करते की अंकुश कुठे आहे तो आपण शोधायचा. मग मात्र इकडे विजया येते आणि म्हणते, अबोली तुझ्याकडे तर अंकुश नाहीये, आपलं डील झालं होतं की जर अंकुश तुझ्याकडे असेल तर आणि तरच तुला हे व्हिडिओ क्लिप मिळेल, पण आता तुझ्याकडे अंकुशच नाहीये तर ही व्हिडिओ क्लिप ठेवून मी तरी काय करू अबोली. त्यामुळे आता ही व्हिडिओ क्लिप व्हायरल होणार आणि तू काळजी करू नकोस अबोली, ही व्हिडिओ क्लिप अचूक ठिकाणी व्हायरल होणार. अबोली म्हणते, विजया तू असं काही करणार नाहीये. विजया म्हणते, तुला 8 दिवसाची वेळ देते मी, 8 दिवसामध्ये तू सचितला शोधून आणायचा आहेस आणि त्याला तो सचित आहे हे सांगायचं आहेस, तर आणि तरच ही व्हिडिओ क्लिप व्हायरल होणार नाही असं म्हणत विजयाने अबोलीला धमकी दिलेली असते. आता मात्र इकडे रमाला खूप राग आलेला असतो की आपण अबोलीची साथ दिली तरी सुद्धा अबोलीने सगळ्यांच्या समोर आपल्याला तोंडघशी पाडलं, म्हणून रमा चिडते आणि घर सोडून जायला निघते. रमा घर सोडून जायला निघते त्यावेळेला अबोली रमाला म्हणते, आई काय करताय तुम्ही. याच्यावरती रमा म्हणते, अबोली बाजूला हो, तू माझ्याशी एक शब्द बोलू नकोस, तुझी साथ दिली, तुझ्यावरती विश्वास ठेवला, पण तू आमचा विश्वासघात केला. सगळ्यांच्या समोर तू बोलली नाहीस, सगळ्यांच्या समोर तू सांगितलं नाहीस की अंकुश कुठे आहे, असं का वागलीस तू अबोली. अबोली म्हणते, आई ऐका तरी, माझी काहीतरी मजबुरी होती. रमा म्हणते, तू मला काही सांगू नकोस तुझी मजबुरी वगैरे, तुझ्यावरती आता मी कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवणार नाही. अबोली खबरदार, खबरदार. अबोली म्हणते, आई मी तुम्हाला सत्य सांगितलं असतं तर राघूचं, असं म्हणत अबोली शांत बसते. आता राघूची व्हिडिओ क्लिप व्हायरल होणार असते हे सत्य अबोलीने अजूनपर्यंत सांगितलेलं नसतं. मग मात्र आता इकडे अंकुश सांगत असतो, कोण आहेस तू, काय करतोयस, मला बोल तरी, मला असं का इथे अडकवून ठेवलंयस. यावरती तो माणूस म्हणतो, तुला सगळं सत्य समजणार आहे पण त्यासाठी तुला मृत्यूदंडाची शिक्षा भोगायला लागणार. आता अंकुश चिडतो आणि एक आता त्याच्या फाईट देतो, त्याला खाली पडतो आणि म्हणतो, तू खूप मोठी चूक केलीस. अंकुश शिंदे सोबत पंगा घेऊन खूप मोठी चूक झाली आहे. आता अंकुश शिंदेला स्वतः आठवलेला आहे की तो अंकुश आहे. मग मात्र आता इकडे खूप मोठा सत्याचा उलगडा होत आहे आणि त्याचमुळे अंकुशला आठवतं की मी अंकुश आहे आणि तो ताबडतोब अबोलीकडे यायला निघतो. अंकुश अबोलीकडे यायला निघतो त्यावेळेला अबोली मात्र आता घरामध्ये असते. अंकुश म्हणतो, अबोली मी तुझा अंकुश आहे, मी परत आलोय, मला सगळं आठवलंय, मला आठवलंय की मी कोण आहे, कुठे राहत होतो, मी अबोलीचा अंकुश आहे, इन्स्पेक्टर अंकुश शिंदे, अबोली मी परत आलोय असं म्हणत आता इकडे अंकुशची एंट्री झालेली असते. त्याला सत्य आठवलेलं असतं आणि आता अंकुशला हे सत्य आठवल्यामुळे अबोली खुश असते. आता सगळे हेवे दावे मिटणार, फक्त राघूच्या क्लिपचं बाकी राहतं, ते अंकुश कसं सॉल्व्ह करणार हे मात्र पाहणं फारच रंजक ठरणार आहे.